पाहायचे असतील तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपल्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना दिबा पाटील माहिती आहेत, आता जे आपले भूमिपुत्र आहेत आपल्या एरियातले। पण मी कॉलेजला जाते, तिथे वेगवेगळ्या ठिकाणातून माझे फ्रेंड्स आहेत, लांब लांबचे फ्रेंड्स आहेत, त्यांना दिबा पाटील हे माहिती नव्हते कोण आहेत ते माझ्यामुळे आता आहे, तर त्यांना आता कळतंय दिबा पाटील कोण आहेत ते। आणि आता म्हणून त्यासाठी आपण ही फाईट लढायला पाहिजे आणि दिबा पाटलांचं नाव घरोघरी पोचलं पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आपल्या दिबा पाटलांचं नाव झालं पाहिजे आणि लोकांना माहिती पडायला पाहिजे दिबा पाटील हे कोण होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलंय। आणि त्यासाठी येणाऱ्या 7 फेब्रुवारीला जाऊन कब्बशी, खटारा आणि हाताच्या पंजा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करून द्या। धन्यवाद। आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर तुमच्या ज्या समस्या आहेत, पाण्याच्या असो, आरोग्य केंद्राच्या असो किंवा शाळा, त्याचे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करून देऊ। माझं माहेर ओवलागाव। मी 12 वर्षाची होती तेव्हापासून दिबा पाटील, धर्मारामा दापोलकर यांच्या घरात यायचं। आमचं घर मोठा होता, तिथे मी अक्षरशः दिबा पाटलांना घोंगडी द्यायची बसाला। काय समस्या असतील ते दिबा पाटील आमचे सर्वाचे, म्हणून आमची ही नात उभी राहिली शेवटपर्यंत। आम्ही या मुलीला साथ देणार। हे दिबा पाटलांचा वारसा घेऊन वयाचं 63 वर्ष मी त्यांना साथ देत आलेली आहे। तुम्हा सर्वांना विनंती करते, येत्या 7 तारखेला तुम्ही सर्वांनी दिबांचे विचार मनात ठेवून माझ्या मुलीला कब्बशी बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। खरं सांगायचं तर मला प्रत्यक्षात सांगायचं तर मी वयाच्या 17व्या वर्षापासून मी काम करतोय, एखाद्या ऑफिसमध्ये काम करतोय ऑफिस म्हणून। त्याच्यामुळे मला राजकारणात कुठल्याही प्रकारचे इंटरेस्ट नव्हतं, पण मी आतापर्यंत बघतोय दिबा पाटील साहेब फक्त नावानी माहिती आहेत। आजच्या ज्या पिढीला मोबाईल वापरतात, लॅपटॉप वापरतात, व्हॉट्सअप वापरतात, त्या सुखसुविधा मिळाल्या, त्या आजकालच्या पिढीला दिबा पाटील साहेब या नावाव्यतिरिक्त काही माहिती नाही। किंवा आतापर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव मिळण्यासाठी जे आंदोलनं केली, ते आंदोलनं फक्त केली तेवढं माहिती आहे, पण दिबा पाटील साहेबांच्या मनातले जे विचार आहेत, त्यांची विचारधारणा काय होती हे आजपर्यंत कुणापर्यंत पोहोचवलेलं नाहीये। आज आता आपण बघत असाल आमचे वडील इथे बसलेले आहेत, तर त्यांनी प्रत्यक्षात दिबा पाटील साहेबांना पाहिलेले आहेत, त्यांचे विचार त्यांना माहिती आहेत। पण आजकालच्या तरुण पिढीला जर दिबा पाटील साहेबांचे विचार पोचवायचे असतील, त्यासाठी आज 22 वर्षाची भूमिपुत्री या युद्धामध्ये उतरलेली आहे। आणि आज 22 वर्षाची भूमिपुत्री इथे उतरल्यामुळे आज तुम्ही बघत असाल की आज एवढे वर्ष झाले, विधानसभेचे सुद्धा इलेक्शन झाले असतील, पण आजपर्यंत कधी आमदारांना किंवा मोठमोठ्या कार्यकर्त्यांना तुम्ही प्रचार दौऱ्यामध्ये बघितले नसतील, पण आज त्यांना प्रचार दौऱ्यामध्ये उतरवण्याची ही वेळ आलेली आहे। ती एक मात्र फक्त सलोनी डाऊर या रणांगणामध्ये उतरल्यामुळे आहे। जर असेच जर विचार सलोनी डाऊर सारखे विचार ठेवून जर आजकालची पिढी जर रणांगणामध्ये उतरली, तर दिबा पाटील साहेबांचे विचार हे आपल्यापर्यंतच नाही, आपल्या राज्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तर पूर्ण भारतामध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। हे सर्वांना माझं आव्हान आहे। आणि एवढंच बोलून मी आता येत्या 7 तारखेला कब्बशी येत्या 7 तारखेला कब्बशी चिन्हासमोर बटन दाबून सलोनी डाऊर यांना प्रचंड मताने विजय करून द्या। आणि ही जर प्रचंड मताने विजयी झाली तर मी सर्वांना आव्हान करतो, जसे दादा म्हटल्याप्रमाणे की आम्ही नेते नाही आहेत, तर आम्ही आंदोलनातले नेते आहोत। आम्ही छोट्या मोठ्या समस्या आहेत या पाहिलेल्या आहेत, तर या समस्या कशा सॉल्व्ह करता येतील, समस्या कशा सोडवता येतील याचा मूलभूत पहिला विचार करू। पाहायचे असतील तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।